सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक दुसरा यामध्ये आपण आज विरक्त लक्षण नावाचा 9वा समास त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. समर्थ सांगतात, या जगामध्ये अविद्या व विद्या या दोन शक्ती अनुभवाला येतात. अविद्या म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, शब्द आपल्याला अर्थ माहीत नसतील तर समर्थ सांगतात, अविद्या म्हणजे प्रपंच आणि विद्या म्हणजे परमार्थ. एवढा त्याचा सोपा अर्थ आहे. अविद्या म्हणजे प्रपंच आणि विद्या म्हणजे परमार्थ. मी म्हणजे देहच आहे या भावनेमुळे आपले मन प्रपंचात म्हणजे सर्व दृश्य वस्तूंमध्ये आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या देहसुखामध्ये गुंतून राहते. याला म्हणायचं अविद्या. परमार्थ साधायचा असेल तर मन या दृश्य वस्तूंमधून प्रपंचातून बाहेर पडले पाहिजे. ते बाहेर पडण्याआधी दृश्य जगाचे प्रेम कमी झाले पाहिजे. दृश्याचे प्रेम कमी होण्यासाठी काय करावे तर एका भगवंताकडे तरी प्रेम वळवावे. दृश्याचे प्रेम कमी होण्यासाठी एका भगवंताकडे तरी प्रेम वळावे किंवा दृश्य जगताचे खोटेपण म्हणजे मिथ्यात्व तरी पटावे. भगवंताकडे प्रेम वळणे हा भक्ती मार्ग आणि दृश्य जगताचे खोटेपण पटणे हा ज्ञान मार्ग. एकदम सोप्या भाषेमध्ये स्वामीजींनी आपल्याला भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग याचं थोडक्यात अर्थ सांगितला. भगवंताकडे प्रेम वळणे, आपलं प्रेम आहे ते या प्रपंचावर आहे, संसारावर आहे, संसारातील दृश्य वस्तूंवर आहे, मुलाबाळांवर आहे. मग त्यांचं ठेवायचं नाही का? त्यांचं ठेवायचं, पण त्यामध्ये गुंतायचं नाही. मग हे प्रेम आपण भगवंताकडे वळवायचं, याला म्हणतात भक्ती मार्ग. आणि आपण जे प्रेम करतो दृश्य जगावर ते खोटं आहे, दृश्य जगतच खोटं आहे हे आपल्याला मनोमन पटणं, याला म्हणतात ज्ञान होणे. आणि हा ज्ञान मार्ग आहे. या दोन्ही मार्गांमध्ये मन दृश्याच्या कचाट्यातून बाहेर पडते. मनाच्या या अवस्थेलाच विरक्ती किंवा वैराग्य म्हणतात. वैराग्य संपन्न झाल्याशिवाय कोणालाही परमार्थ साधत नाही असा अटळ नियम आहे. देहबुद्धीच्या प्रपंचात अडकलेल्या मनुष्याने सर्वप्रथम नीतिमान बनणे आवश्यक आहे. त्यामध्ये इंद्रियांना आवर घालण्याची सवय लागते. म्हणूनच समर्थांनी मागच्या समासात उत्तम लक्षणे म्हणजे सत्वगुणाची लक्षणे सांगितली. या सर्वांचे पर्यवसान म्हणजे रूपांतर वैराग्याचा उदय होणे आवश्यक आहे. कारण हे परमार्थात योग्य असते. सत्वगुणाचा आपण अंगीकार केला, आत्मसात केली, पण त्याचा पुढे परिणाम काय झाला पाहिजे? मनुष्याला विरक्ती वाटली पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे. आणि हे वैराग्य परमार्थासाठी योग्य आहे. म्हणून आता स्वामीजी वैराग्य संपन्न म्हणजे विरक्त पुरुषाची लक्षणे सांगत आहेत. बरीच लक्षणे जी आहेत ती आपल्याला अवघड वाटतील, कठीण वाटतील. कारण परमार्थ हा जेवढा सोपा आहे तितक्याच प्रमाणात तो अवघड देखील आहे.
परमार्थ असं म्हणतात, बोलायला सोपा आहे पण कृतीमध्ये आणायला अवघड आहे. पण तरी देखील संतांनी महात्म्यांनी आपल्याला प्रपंचात राहूनच परमार्थ किती सोपा करून सांगितला याचे उदाहरण म्हणजे त्यांचे ग्रंथ आहेत. सांगायचं तात्पर्य काय की विरक्त पुरुषाची लक्षणे ऐकताना आपल्याला बरीच लक्षणे अवघड वाटतील, कठीण वाटतील. आपण कुठे विरक्त होणार, वैरागी होणार असं वाटेल. पण सध्या आपण ऐकायची आणि जीवनामध्ये कधीतरी प्रसंग येईल, कधीतरी अशी वेळ येईल की आपल्यामध्ये विरक्ताची लक्षणे नक्कीच येतील. श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो, ती सर्वांनी लक्ष देऊन ऐका. विरक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत ते प्रथम सांगतो. कारण विरक्तीमुळे योग्याचे अंगी सामर्थ्य वाढते आणि योग पूर्णत्वात जातो. विरक्तीमुळे सर्वत्र चांगली कीर्ती पसरते, मनुष्य जन्माचे सार्थक होते आणि वैराग्य संपन्न मनुष्याला थोरवी म्हणजे मोठेपणा प्राप्त होतो. विरक्ती या गुणांनी परमार्थ साधतो. स्वानंद म्हणजे स्वतःचाच आनंद जो आपल्या आतमध्ये आहे तो उचंबळून येतो. स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि आत्मानात्म विवेकासह वैराग्याला दुप्पट तेज येते. या गुणांनी आत्मसुख भरून वाहू लागते. सद्विद्या वश होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य आणि ऐश्वर यांनी आपले जीवन संपन्न होते. या गुणांनी मनातील सर्व अपेक्षा पूर्ण होतात. सर्व कामनांची पूर्तता होते. अपेक्षा वेगळ्या आणि कामना वेगळ्या. अत्यंत मधुर गोड बोलण्यासाठी साक्षात सरस्वती मुखात येऊन वास्तव्य करते, ती विरक्ती या गुणामुळे. समर्थ सांगतात, आता विरक्ताची लक्षणे सांगतो, ती ऐकून आपल्या हृदयात अत्यंत दृढपणे घट्ट धरून ठेवावी. त्यामुळे मनुष्याला या जगात प्रसिद्धी मिळते. याच्या अगोदर आपण जे ऐकले ते विरक्ती या गुणाची लक्षणं होती, वैशिष्ट्ये होती. आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतात. श्री समर्थांचा विरक्त पुरुष हा स्वतः मोठा महाज्ञानी, अत्यंत निष्काम, विलक्षण शांत आणि चतुर असा लोकसंग्रह करणारा, लोकांना एकत्रित आणणारा असा पुरुष आहे. मोठ्या धैर्याने तो आपले नेते पण सांभाळतो. तो लोकांना अध्यात्माचे ज्ञान देतो. त्यांच्या अंतर्यामी खरा विवेक निर्माण करतो. समाजातील उच्च नीच, उत्तम अधम वगैरे सर्व स्तरावरच्या माणसांना जवळ करून तो त्यांना परमार्थाच्या मार्गाला लावतो आणि त्यांना जीवनामध्ये समाधान प्राप्त करून देतो. समर्थ सांगतात, विरक्त माणसाने नेहमी विवेकाने, सारासार विचाराने वागावे. लोकांमध्ये अध्यात्म वाढवावे व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी धैर्य धारण करावे. त्याने साधनांचा कधीच त्याग करू नये. लोकांमध्ये भगवत भजनाची आवड निर्माण करावी. विशेषतः ब्रह्मज्ञान प्रगट करावे. म्हणजे ब्रह्मज्ञान कसे असते हे आपल्या वाचेने आणि आचरणाने लोकांना प्रत्यक्ष दाखवावे. विरक्ताने लोकांमध्ये भक्ती मार्गाचा प्रचार व प्रसार करावा. आपल्या वागण्यातून शांती कशी असते, अर्थात मनःशांती कशी असते ते दाखवावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक
सांभाळावे. त्याने सत्कर्मांचा आदर करून समाजात त्यांची प्रतिष्ठापना करावी. विरक्तीचा, वैराग्याचा समाजामध्ये, लोकांमध्ये प्रसार करावा आणि स्वतः निर्वासनता, निष्कामता दृढपणे हृदयामध्ये धारण करावी. त्याने धर्माचे महत्त्व वाढवावे, धर्माची प्रतिष्ठापना करावी, नेहमी नीतीला अनुसरून वागावे आणि अगदी मनापासून आपली क्षमाशील वृत्ती सांभाळावी. मंद झालेला परमार्थ त्याने पुन्हा सतेज करावा. त्यासाठी सदा चिंतनशील असावे, विचारांची मर्यादा वाढवीत जावे आणि सत्वगुणांचे रक्षण करून स्वतः सन्मार्गाने वागावे. विरक्ताने भाविकांना, श्रद्धावंतांना आधार द्यावा. भगवत भक्तांनी काही कारणाने मनस्ताप झाल्यास, जर भगवत भक्ताला मनस्ताप झाला काही कारणाने, तर त्याने शांत करावा. भोळ्या भावड्या परंतु भगवंताला शरण आलेल्या माणसांना त्याने दूर करू नये, त्यांची उपेक्षा करू नये. नेहमी सावधानतेने वागावे, दुसऱ्यांचे अंतःकरण जाणून घ्यावे, नेहमी परमार्थाचा कैवार घ्यावा, अर्थात परमार्थाची बाजू उचलून धरावी. त्याने नेहमी शास्त्राभ्यास, वेदाभ्यास, योगाभ्यास इत्यादींचा अभ्यास करावा. नेहमी प्रयत्नशील राहावे आणि आपल्या वक्तृत्वाच्या बळावर परमार्थ मार्गासंबंधी लोकांची असलेली उदासीनता, नावड दूर करून अज्ञानी लोकांना परमार्थाच्या मार्गावर आणावे. त्याने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करून लोकांना वैराग्याचे महत्त्व पटवून द्यावे. लोकांच्या शंका दूर करून त्यांना समाधान मिळवून द्यावे. कारण जोपर्यंत लोकांच्या मनात, माणसाच्या मनात शंका आहे कोणतीही, तर तो परमार्थाला तयार होणार नाही. परमार्थासाठीच आपल्या मनात नाना प्रकारच्या शंका, कुशंका, समस्या, प्रश्न निर्माण होतात. प्रपंचात असताना तेवढे होत नाही. आणि म्हणून जोपर्यंत लोकांच्या मनातील शंका दूर होत नाहीत, तोपर्यंत त्यांना समाधान मिळत नाही. म्हणून विरक्त माणसाचं हे मोठं ध्येय असलं पाहिजे. त्याची जबाबदारी आहे की त्याने लोकांच्या शंका दूर करून त्यांना समाधान मिळवून द्यावे. विरक्त पुरुषाने आणखी काय करावे, तर मोठ्या प्रमाणात निरनिराळे पर्वकाळ साजरे करावे. भक्तांचे समुदाय एकत्र आणावेत आणि भगवंताचे भजन, पूजन, कीर्तन, जप वगैरे उपासना करण्याचे मार्ग मोठ्या आदराने, थाटाने पार पाडावेत. पुष्कळ हरिकीर्तने करावीत. प्रवचने, निरूपणे यांची तर नुसती गर्दी करून सोडावी आणि भक्ती मार्गाच्या आवेशाने असा प्रचार करावा की त्या योगे दुर्जन, निंदक भक्ती मार्गाच्या ऐश्वर्याने त्यांना देखील लाज वाटावी. भक्ती मार्गाचं, भक्तीचं हे सामर्थ्य आहे की निंदकामध्ये असलेला निंदकपणा, दुर्जनातलं दुर्जनत्व ते निघून जातं. पण त्याकरता प्रयत्न करावा लागतो. विरक्त मनुष्याने अनेक लोकांवर परोपकार करावा. सज्जनपणाचा जीर्णोद्धार करावा. सज्जनपणाचा जीर्णोद्धार कसा करायचा, तर समाजामध्ये सज्जनपणाने, चांगलेपणाने वागून सज्जनांचे महत्त्व वाढवावे. आग्रहपूर्वक पुण्यमार्गाचा प्रचार करावा. अध्यात्माचा,
विस्तार करताना त्याने स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवंताचे भजन, नित्यनेम व पावित्र्य या सर्व गोष्टींचा स्वतः अवलंब करावा आणि विशुद्ध अंतःकरणाने लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे. म्हणजे स्नान संध्या करण्यासाठी, तीर्थयात्रा, भगवंताचे भजन करण्यासाठी त्याने लोकांना प्रवृत्त करावे. विरक्ताने अत्यंत दृढ निश्चयाने वागावे. सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि समाजात असे राहावे की केवळ त्याच्या सहवासाने सुद्धा लोकांचा उद्धार होईल. त्याने निर्भय, धीर गंभीर तसेच उदार असावे. अध्यात्म निरूपणात, प्रवचनात म्हणजे या दोन गोष्टीसाठी त्याने सदैव तत्पर राहावे. नेहमी सतर्क राहून सन्मार्गाचा अवलंब करावा. पुन्हा पुन्हा सांगतात समर्थ, सन्मार्गाचा अवलंब करावा. लोकांकरिता, समाजाकरिता देह झिजवून आपले नाव मागे ठेवावे, म्हणजे कीर्तिरूपे उरावे. तसेच त्याने आपल्यासारखे विरक्त पुरुष शोधून काढावे. साधू पुरुषांना ओळखून, महत्त्वाची गोष्ट आहे, संत महात्मे साधू पुरुषांना आपल्याला ओळखता येत नाही. ते आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच त्यांचं आचरण असते, आपल्यासारखे वागतात, बोलतात, खातात, पितात, सर्व शरीर त्यांचं आपल्यासारखं नसतं, देहादी क्रिया देखील आपल्यासारख्याच असतात. पण त्यांना ओळखण्यासाठी आपल्याला अंतरंगात प्रवेश करायला लागतो. तर अशा साधू संतांना ओळखून समर्थ सांगतात, संत, योगी व सज्जन यांच्याशी मित्रत्वाचा विरक्त माणसाने स्नेहसंबंध जोडावा. म्हणजे या सर्वांना आपलेसे करावे. एकदा साधू संत आपलेसे झाले की भगवंत आपलासा व्हायला वेळ लागत नाही. विरक्ताने स्वतः पुरश्चरणे करावी. निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांना जावे. भगवंताचे, भगवत भक्ताचे दर्शन घ्यावे. तीर्थक्षेत्रांना का जायचं? भगवंताचे दर्शन घेण्याकरता आपल्याला माहीत आहे, परंतु भगवंतासहित भगवत भक्तांचे देखील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शन होते, म्हणून त्या ठिकाणी जावे. आणि उपासना करण्यासाठी विरक्त पुरुषाने योग्य अशी अतिशय सुंदर रमणीय स्थाने बनवावी, म्हणजे निर्माण करावी. आपण दासबोधाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं की समर्थांना सज्जनगडाच्या तिकडे अत्यंत सुंदर रमणीय असा बाग बगीचा तयार करायचा होता. त्यांचं जे ज्ञान आहे वनस्पतीशास्त्राचं, त्याचंही आपण वर्णन केलं होतं. स्वतः समर्थ विरक्त असल्याकारणाने त्यांना विरक्त पुरुषाची लक्षणं माहीत आहेत आणि म्हणून ते आपल्या सांगतात की अशा प्रकारे त्याने लोकांना उपासना करण्यासाठी अतिशय सुंदर रमणीय स्थाने बनवावी. लोकांची म्हणजे परोपकाराची कामे आपल्या मागे लावून घ्यावी, पण स्वतः मात्र अंतरंगाने अलिप्त राहावे. त्या कामामध्ये आसक्त होऊन गुंतून जाऊ नये. आपल्या मनात लोकांवर परोपकार केल्याबद्दल कोणत्याही प्रकारची अपेक्षा ठेवू नये. स्वामीजी पुढे सांगतात की विरक्त पुरुषाने नेहमी अंतर्मुख राहावे, म्हणजे स्वस्वरूपाचे ध्यान कधीच सुटू देऊ नये. आचरणाने नेहमी पवित्र असावे. कोणाच्या तरी ताब्यात जाऊन कधीही त्याने मिंधे पण घेऊ नये. काळाची पावले ओळखावी. वेळ प्रसंग कोणता आहे ते लक्षात घ्यावे आणि अशा रीतीने सर्व बाजूंनी हुशार आणि चतुर राहावे. विरक्ताने कधीही
एकांगी राहू नये, म्हणजेच त्याने प्रत्येक विषयाचा ज्ञानाचा सर्व अंगांनी म्हणजे सर्व बाजूंनी अभ्यास करावा आणि जी गोष्ट जशी असेल ती त्याने योग्य रीतीने समजून घ्यावी. भगवंताच्या सगुण चरित्राचा अभ्यास करावा. त्याला वेदांताचे निरूपण सुद्धा करता आले पाहिजे. सगुण रूपाचे भजन पूजन, परमात्म स्वरूपाचे ज्ञान, शरीर रचनेचे ज्ञान हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला लक्ष द्यायलाही वेळ नाही आपल्या शरीराकडे, तर त्याचं ज्ञान कसं होणार? पण आपल्या त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. शरीर रचना किती सुंदर बनवलेली आहे भगवंताने, तो विषय वेगळा आहे. कधी आला आपल्या ओघामध्ये तर आपल्या त्याचं देखील वर्णन ऐकायला मिळेल. तर शरीर रचनेचे ज्ञान आणि तत्त्वज्ञान या सर्व अंगांचे विरक्ताला ज्ञान असले पाहिजे. त्याचप्रमाणे कर्म मार्ग म्हणजे काय, उपासना मार्ग कोणता, ज्ञान मार्ग कसा असतो, सिद्धांत मार्ग कशाला म्हणतात, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग यांची लक्षणे कोणती, या सगळ्या परमार्थ साधनांचे विरक्ताला ज्ञान असणे आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम अंतःकरणात उदय पावल्यानंतरची अवस्था, वासना क्षीण झाल्यानंतरची अलिप्तपणाची अवस्था, योगाभ्यासाने येणारी अवस्था, ध्यान साधल्यानंतर होणारी अवस्था, देहाचे भान लोपल्यानंतरची अवस्था, या सर्व साक्षात्कार लक्षणांचे ज्ञान विरक्ताला असणे अत्यावश्यक आहे. याशिवाय नाना प्रकारचे नाद म्हणजे छंद, विविध प्रकारचे प्रकाश आणि त्यांचे दर्शन, वेगवेगळ्या प्रकारच्या योगमुद्रा व योगासने, अनेक प्रकारचे मंत्र, विविध प्रकारची यंत्रे म्हणजे देवाची यंत्रे, इंग्लिशमध्ये तर ते मशीन नाही, मंत्र आहेत ते देवाची घरांची वगैरे असतात त्याची, विविध प्रकारची मंत्रे, तसेच अनेक प्रकारची विधिविधाने व लोकांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक मतांचे मर्म, या सर्व गोष्टी विरक्ताने समजून घ्याव्यात आणि नंतर वाटल्यास सोडून द्याव्या. विरक्ताने जगमित्र म्हणजे जगाचा मित्र असावे, पण त्याने पूर्णपणे स्वतंत्र राहावे. विचित्र व विलक्षण वाटतील असे गुण त्याच्यात असावेत, म्हणजे एका शब्दात तो बहुगुण संपन्न असावा. विरक्ताने नेहमी वैराग्य वृत्तीने राहणे आवश्यकच आहे. तो हरिभक्त असावा, तसेच जीवनमुक्त असून निस्संग असावा. अनेक शास्त्रांचा सूक्ष्म सखोल अभ्यास त्याने करावा. परमार्थाला घातक विरोधी मते असणाऱ्या लोकांचा आणि मतांचा त्याने त्याग करावा आणि मुमुक्षूंना म्हणजे ज्यांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे त्यांना परमार्थ कळावा म्हणून त्याने मार्गदर्शन सुद्धा करावे. आपल्या निरूपणातून शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी लोकांना अचूक मार्गदर्शन करावे. लोकांच्या मनातील शंका प्रश्न यांचे त्याने निरसन करावे आणि मला भगवंत हवा अशी इच्छा मनात उत्पन्न होईल असे उत्कट प्रवचन करून प्रपंचात गुंतलेल्या लोकांना परमार्थासाठी जागे करावे. त्याने निंदकांना जवळ करून त्यांनाही वंदन करावे. जे साधक वृत्तीचे असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा. सारांश, विरक्त पुरुषाने उत्तम गुणांचा स्वीकार करावा आणि दुर्गुणांचा अवगुणांचा त्याग करावा.
आपल्या वैराग्याच्या विरक्तीच्या आड येणारी जी संकटे असतील, अडचणी असतील, त्यांना विवेकाच्या बळावर नाहीसे करून टाकावे. शेवटी या महत्त्वाच्या समासाचा श्री समर्थ उपसंहार करताना म्हणतात, अशी ही उत्तम लक्षणे आहेत. एकाग्र मनाने ती ऐकावीत. विरक्त पुरुषाने तर त्याचा कधीही अव्यय करू नये, म्हणजे त्याग करू नये. खरोखर साधू संत महात्मे आपली योग्यता विसरून आपल्या पुढे एवढे नम्र होतात. खरंच आपलं फार मोठं भाग्य आहे. शेवटच्या भागामध्ये स्वामीजी पुढे सांगतात, माझ्या अनुभवाला आलेली व मला पटलेली ही इतकी लक्षणे मी सहजपणे बोलून गेलो. त्यातील जेवढी पसंत पडतील, तुम्हाला आवडतील तेवढी घ्यावीत. मी फार बोललो म्हणून कोणीही खिन्न उदास होऊ नये. पण एक गोष्ट आहे, ही उत्तम गुणलक्षणे न स्वीकारता जर कोणी अवलक्षणांचा स्वीकार केला तर मनुष्याच्या जीवनाला काहीच ताळतंत्र राहत नाही. अशा मनुष्याच्या अंगी पढत मूर्खपणा येतो. अशा पढत मूर्खाची लक्षणे या दशकाच्या शेवटच्या 10व्या म्हणजे पुढच्या समासात समर्थांनी सांगितलेली आहेत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील दुसऱ्या दशकातील 9वा समास विरक्त लक्षण पूर्ण झाला.